छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। कारण छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्ही तुमचं हे मॅपकॉन 2025 याचं या डॉक्टरांच्या कॉन्फरन्सचं आयोजन केले। या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला ते आदरणीय डॉक्टर जगदीश हिरेमठजी, डॉक्टर विजयालक्ष्मी बाळेकुंद्रीजी, डॉक्टर अलका देशपांडेजी, डॉक्टर सुभाष वाघ त्यांना पण जीवन गौरव पुरस्कार मिळाला, डॉक्टर प्रदीप सिंगल, डॉक्टर अंजली राजाध्यक्ष, डॉक्टर उमेश पिंगळे, डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष, डॉक्टर नारायण देवगावकर, BK महावरकर, सुरेश शिंदे, JT पोळ, युवराज पवार, सुरेश चव्हाण अध्यक्ष आयोजन समितीचे, आणि डॉक्टर प्रसाद देशमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि जमलेल्या सर्व लाडक्या डॉक्टरांचं मी स्वागत करतो। लाडक्या बहिणी पण आहेत आणि लाडके भाऊही आहेत। पंधरावं संमेलन आहे आणि तुम्ही आरोग्याची काळजी घेता आणि आरोग्याची राज्यातल्या सर्वांच्या जबाबदारी आपण घेता। आमचे शंभूराज त्यांच्याकडे जिल्ह्याचं राजकीय आणि सामाजिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी आहे। खरं म्हणजे संमेलनाच्या नियोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश चव्हाण आहेत, आयोजन सचिव डॉक्टर सुरेश शिंदे आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे। अतिशय चांगलं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर सुभाष वाघ यांचा आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे आणि त्यांच्या आडनावामध्ये वाघ आहे, त्यामुळे ते सेवा करताना म्हणजे काम वाघाप्रमाणे, म्हणजे बोलण्याचा माझा उद्देश आहे की सेवा करताना त्यांनी खूप परिश्रम घेतले, कष्ट घेतले, म्हणून तर त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला। आणि त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये चेस विषयात MD पूर्ण करणारे प्रतिभावंत, फुफ्फुस आणि श्वसन विकारावर त्यांनी उपचार केले आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं। आपले दुसरे डॉक्टर हिरेमठ आणि तिसरे मग सॉरी बाजूला असल्यामुळे ते लक्षात येत नाही, पद्मश्री डॉक्टर अलका देशपांडे यांचंही मी मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो। आणि JJ हॉस्पिटलमध्ये त्यांनी रुग्णांची सेवा अनेक वर्ष करून त्या ठिकाणी देखील मोठं काम केलं आहे। त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो। डॉक्टर हिरेमठ यांच्याबरोबर मी बोलत होतो आणि डॉक्टर अलका देशपांडे मॅडमना पद्मश्री पुरस्कार देखील केंद्र सरकारने दिलेला आहे। खरं म्हणजे पद्मश्री पुरस्कार प्राप्त देशपांडे मॅडम आज आपल्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होत आहेत।
खरं म्हणजे हे देखील महाराष्ट्राचा अभिमान आहे, महाराष्ट्राचा गौरव आहे. डॉक्टर हिरेमठ हे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये त्यांनी, मी बोलताना मगाशी त्यांना विचारलं किती लोकांच्या हृदयाला हात घातला, ते म्हणाले 8,000. हा मोठा आकडा आहे आणि म्हणून 8,000 रुग्णांना बरं करणारे डॉक्टर हिरेमठ हे देखील आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे असं मी म्हणतो. मी मगाशी म्हटलं की छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये आपण या डॉक्टरांच्या सर्व कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहात. मराठी अस्मितेचं आणि स्वाभिमानाचं हे माहेरघर आहे आणि महाराष्ट्राचं हृदय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या हृदयाच्या ठिकाणीच आपली ही परिषद होती आहे. हे देखील मोठं सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राचं हृदय म्हणजे महाबळेश्वर, इथे अगदी ते ठणठणीत आहे आणि आपल्याला आपल्या या कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला समजलं असेल. चांगलं आहे ना. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. महाबळेश्वरला आपण ही कॉन्फरन्स घेतली याचं कारण देखील मलाही समजलं, आपल्यालाही समजलं असेल. महाराष्ट्र हे थंड हवेचं ठिकाण आहे, हिरवगार आहे आणि अतिशय इथं प्रदूषण नाही, प्रदूषण मुक्त महाबळेश्वर आहे. आणि म्हणून पूर्वी रुग्णांना बरं वाटावं म्हणून हवा पालट करायला महाबळेश्वरला पाठवायचे लोक. आणि तुमची कॉन्फरन्सच जर महाबळेश्वरला होती आहे तर हे एक चांगली बाब आहे. सध्या बघा राजकारण्यांना पण स्ट्रेस असतोच, धकाधकीचं सगळं काम चालू असतं, निवडणुका असतात, सगळ्या बाबी असतात. परंतु डॉक्टरांना देखील स्ट्रेस असतो, कारण डॉक्टर देखील 24/7 काम करत असतात आणि त्यांना देखील या कॉन्फरन्सच्या बहाण्याने का होईना, 3 दिवस आहे ना तुमचं, 4 दिवस आहे, तुम्ही समजूनच 4 दिवस म्हणजे एकदम त्यामुळे आपल्याला देखील आपल्या आरोग्याचा स्ट्रेस घालवण्यासाठी आवश्यक आहे. कारण शेवटी तुमची तब्येत ठणठणीत असेल तर तुम्ही रुग्णांना ठणठणीत बरं करू शकता. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की साताऱ्याच्या मातीमध्ये हाच गुण आहे. इथं आलं की स्ट्रेस हलका होतो. पण मी आपल्याला सांगतो, मी इथं गावाला आलो की आमच्या विरोधकांचा स्ट्रेस वाढतो आणि बातम्या सुरू होतात. पत्रकार इकडे बसलेले आहेत. मी माझ्या गावाला यायला मला खूप आवडतं. इथून खाली माझं गाव जवळ आहे, अगदी तापोळ्याजवळ, आणि अतिशय सुंदर गाव आहे. आणि गावी आलो की मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात आणि हात आपोआप शेती करू लागतात. परंतु ठीक आहे, आपण आपल्याला काय वाटतं ते करत राहायचं. जे समाजाला हिताचं आहे तेच आपण करायचं, लोकांच्या हिताचं आपण करायचं, हे आम्ही मनाशी निश्चय केलेला आहे. आपण सगळे सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेता आणि म्हणून ही जागा आपण निवडली ती अतिशय चांगली आहे. सातारा ही माझ्याबद्दल मी 2 मिनिटात सांगतो. सातारा ही माझी जन्मभूमी आहे. जन्मभूमीमध्ये आल्यानंतर फार आपल्या मातीत आल्यानंतर एक आनंद वेगळा असतो. म्हणून शंभूराजला मी म्हणालो की महाबळेश्वरला आहे ना, मग मी कसाही वेळ काढून येतोच.
का आता आपल्याला माहीत आहे निवडणुका लागलेल्या आहेत, नगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे, तर जिल्हा परिषदची होईल, महापालिकेची होईल, आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला खूप काम असतं, सगळ्या गोष्टी असतात, त्याचं नियोजन असतं. परंतु इथं आल्यानंतर मला खूप आनंद झाला की 1000, 1200, 1500 डॉक्टर या ठिकाणी कॉन्फरन्स त्यांची आयोजित केली आहे. आणि या डॉक्टरांनी प्रत्येकाने जर हिरेमठ साहेबांनीच 8000 रुग्णांना तपासलं, व्यासपीठावर बसलेले डॉक्टर हजारो पेशंटला बघणारे, तुम्ही समोर बसलेले डॉक्टर हजारो पेशंटला बरे करणारे, म्हणजे लाखांच्या संख्येमध्ये आपण रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांची कॉन्फरन्स आहे, या ठिकाणी गेलंच पाहिजे असं मला वाटलं. आणि हेही सांगेन की इथल्या प्रत्येक कणामध्ये परिश्रम आणि समर्पण आणि संस्कार आहेत. आणि म्हणून इथली माणसं, मला कोणीतरी मगाशी कंदीपेढ्याचं बॉक्स दिला आहे, इथली माणसं साताऱ्याच्या कंदीपेढ्यासारखी गोड असतात आणि त्यांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी असते. त्यामुळे याचा प्रत्यय आपल्याला आला असेल, येईलच. मी एवढंच सांगतो, मी या कार्यक्रमाला आलो, उपमुख्यमंत्री पद तर आहेच, परंतु डॉक्टरांशी सातत्याने माझा संपर्क येत असतो. आणि माझ्या घरी देखील माझा मुलगा जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे, हाही डॉक्टर आहे, आणि डॉक्टरचा पिता म्हणून येण्याचं भाग्य देखील मला या ठिकाणी लाभलेलं आहे. तो ऑर्थोपेडिक सर्जनही आहे आणि खासदारही आहे. त्यामुळे मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा मी छोटी मोठी ऑपरेशन करतो. जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते मोठं ऑपरेशन पण मी केलं. आणि खरं म्हणजे डॉक्टर हिरेमठ साहेबांनी जे काही काम केलं आहे ते देखील फार मोठं आहे. कोरोनरी एन्जिओप्लास्टी हा शब्द जेव्हा नवीन होता तेव्हा डॉक्टर हिरेमठ यांनी सर्जरी यशस्वी करून तो सगळ्यांना दाखवून दिला, सुरुवात केली. लाईव्ह सर्जरीद्वारे अनेक सर्जन्स आणि डॉक्टरांना देखील त्यांनी ट्रेन केलं. हृदयाचं आरोग्य ठीक ठेवायचं असेल तर जीवनशैली कशी असावी याचं अतिशय उत्तम मार्गदर्शन देखील डॉक्टर हिरेमठ करत असतात. आणि लोकांना नीट समजेल अशा सोप्या भाषेत ते सांगत असतात. त्यांच्या अनेक व्हिडिओ आणि मुलाखती देखील पाहिल्या पाहिजेत आपण सगळ्यांनी, आणि त्याच्या ज्ञानाचा फायदा आणि समाजाला मिळाला पाहिजे. इतरही जे आपले ज्यांना जीवन पुरस्कार मिळाला आहे त्यांना देखील त्यांच्या ज्ञानाचा फायदा देखील समाजाला मिळाला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने डॉक्टर हिरेमठ एन्जिओप्लास्टीमध्ये निष्णात आहेत. आणि मी मगाशी म्हणालो की किती 8000 लोकांच्या हृदयाला हात घातला. त्याच्यामध्ये पेशंट आहेत, राजकारणी असतात, सगळे सेलिब्रिटी असतात, आणि अनेक नेतेही असतात. शेवटी पेशंट हा पेशंट आहे. आणि मगाशी आपण चित्रफित जी दाखवली त्यामध्ये कोविडचा काळ दाखवला, ऑपरेशन सिंदूरचा काळ दाखवला, कोविड वॉरियर पण पाहिलेत आपण, आणि सीमेवर लढणारे जवान देखील आपण पाहिले. मला आठवतं आहे जेव्हा कोविड झाला तेव्हा एक अनपेक्षित संकट आपल्या राज्यावर, देशावर आलं. आपले देखील परके झाले असा तो आजार होता. आणि त्या काळामध्ये डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हजारो, लाखो, करोडो रुग्णांना जीवदान देण्याचं काम केलं.
कितीतरी डॉक्टर कोविडमुळे बाधित झाले, काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. मी स्वतः साक्षीदार आहे. मी तेव्हा नगरविकास मंत्री होतो आणि मला त्यावेळेस पेशंटचे मेसेज यायचे, आमच्या कार्यकर्त्यांचे मेसेज यायचे आणि अगदी घाबरलेले अवस्थेमध्ये सगळे होते, कारण नातेवाईक त्यांना भेटू शकत नव्हता. डॉक्टर पीपी किट घातले पांढऱ्या ह्याच्यामध्ये, डॉक्टरांचे चेहरे पण आपण बघू शकत नव्हतो, नातेवाईकांचे तर विषयच नाही. मग त्या मेसेजमध्ये आमचे कार्यकर्ते लिहायचे, मी, माझी आई, माझी बहीण, अख्खं कुटुंब बाधित झालं आहे आणि याच्यातून मी बाहेर येईन की माहीत नाही, मला एकदा येऊन भेटून जा. खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मला डॉक्टर सांगायचे की हे जाणं घातक आहे. शेवटी माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण व्हायचा, खरंच त्यांनी मला जो मेसेज पाठवला आहे आणि त्याप्रमाणे जर काही त्याचं बरं वाईट झालं तर माझ्या आयुष्यामध्ये जीवनभर माझ्या मनामध्ये रुखरुख आणि खंत राहील की मी भेटलो नाही म्हणून. आणि मग मी तिथे पीपी किट घालून त्यांना भेटायचो, एकदा दोनदा. मग ते काय थांबत नाही, पत्रकार लगेच सांगतात एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये गेले पीपी किट घालून. मग सगळ्यांचे रोज मेसेज यायला लागले आणि मी जायचो त्यांना आधार द्यायचो, दिलासा द्यायचो. डॉक्टरांना मी सांगायचो, काही डॉक्टर देखील बाधित होते, काही जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते त्यांनाही मी गेल्यानंतर थोडंसं एक मॉरल सपोर्ट मिळायचा. आणि त्यावेळेस मला वाटतं मला पण 2 वेळा कोविड झाला, पण आपल्या सगळ्यांच्या आणि आशीर्वादाने मी बरा झालो त्यातून. आपणच बरं केलं मला डॉक्टरांनी. त्यावेळेस मी पाहिलं रेमडेसिवीर एक इंजेक्शन, संजीवनी बुटीसारखं सगळे लोक मागायचे, रेमडेसिवीर पाहिजे. टोसलीजुमाब एक होता त्याच्यामध्ये, तेही मागायचे. पण मी सांगतो की मी अनेक ठिकाणाहून हे इंजेक्शन्स मागवली होती, कारण शेवटी त्यांना एक मेंटली जे आहे ना, त्यांचं जे काही आजार बरा होण्याचं त्यांना वाटतं हे मिळालं तर आजार बरा होईल. परंतु आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ते नंतर त्याचं काय काय थोडं काय दिसतंय. आणि मी पण जेव्हा ॲडमिट झालो तेव्हा पण मला 7 रेमडेसिवीर दिले. VIP सिंड्रोम. पण आतापर्यंत मी ठीक आहे. त्यामुळे त्यावेळेस आपण पाहिलं ऑक्सिजनची आवश्यकता, ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजनचे छोटे छोटे प्लांट. मी नगरविकास मंत्री असल्यामुळे अगदी मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत आम्ही छोटे छोटे ऑक्सिजन प्लांट उभे केले. कधी कधी डॉक्टर साहेब रात्री फोन यायचा 12-1 वाजता, म्हणायचं पहाटे 4 पर्यंत ऑक्सिजन आमचं संपेल आणि पेशंट आहे 200-300. काय परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस. आणि मग कुठेतरी ऑक्सिजनचा टँकर तो भरण्यासाठी उभा आहे, मग तो तिकडून वळवून तिकडे न्यायचा, मग दुसऱ्या दिवशी बोंबाबोंब व्हायची. अशाही परिस्थितीतून आपण गेलो. पण त्यावेळेस मात्र तुम्ही डॉक्टरांनी, आम्ही तर ठीक आहे, परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही जे काम केलं ते अजोड आहे, अद्वितीय आहे. आणि तुम्ही देवदूत म्हणून काम करत होता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देवाच्या नंतर डॉक्टराचं स्थान असतं. आणि म्हणून कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, कुठल्याही फिजिशियनकडे, कुठल्याही डॉक्टरकडे आलेला पेशंट बरा होऊनच गेला पाहिजे अशी भावना प्रत्येकाची असते. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असता. वेळ काळ कधी पाहत नाही. आम्ही बघतो किती स्ट्रेस असतो डॉक्टरांवर. जे हॉस्पिटलसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या किती रुग्ण येतात,
दिवसाची किती OPD असते. मुंबईतले अनेक हॉस्पिटल सरकारी आणि महापालिकेचे आपण पाहिले गर्दी. शांतपणे डॉक्टर त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतात. एखादी काहीतरी दुर्घटना होते, अगदी शेवटच्या क्षणाला काही पेशंट येतात, त्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो. काही वेळी डॉक्टरांना जबाबदार धरलं जातं. हे देखील काही चुकीच्या घटना घडतात. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमधून डॉक्टर जात असतात. आणि म्हणून नेहमी डॉक्टरांचं आणि आमचं जे काही नातं आहे, घरातलं तर आहेच, परंतु जे डॉक्टर्स एक समाजाची, रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत असतात, ते अतिशय एका वेगळ्या वातावरणामध्ये राहत असतात. आम्ही जसं 24/7 काम करतो, आपलंही तेच आहे. फायर ब्रिगेड आग लागली की बम पोचतो, तसं कुठं कॉल आला की तुम्हाला जावं लागतं. तिथं काही वेळ काळ काही आपल्याला बाजूला ठेवावी लागते. कोविडच्या काळात देखील आपल्या देशाने वॅक्सिन जी आहे, आपल्या देशात तर प्रधानमंत्री महोदयांनी, मोदीजींनी पुरवलीच, पण देशात नाही जगात देखील आपल्या देशातून वॅक्सिन बाहेर देखील इतर देशांना देखील देण्याचं काम केलं. आणि त्यामुळे जगभर जे आपल्या देशाचं जे नातं निर्माण झालं ते आपण पाहतोय. ऑपरेशन सिंदूरही पाहिला आपण, पहलगामचा हल्ला पाहिला, आपल्या भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तान आतंकवाद्यांनी केलं. आपण तेही त्या चित्रफितीमध्ये दाखवलं. आपल्या लष्करी जवानाने मुंहतोड जवाब दिला, त्यांना जशाच तसं उत्तर दिलं आणि त्यांच्या घरात घुसून प्रिसाईज अटॅक केला आणि त्यांना आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं. याचा देखील अभिमान आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री मोदीजी त्या लष्कराच्या मागे देखील खंबीरपणे उभे राहिले. आणि असंच काम जे आहे डॉक्टरांचं, हे अतिशय मोठं आहे. आणि म्हणून डॉक्टर हिरेमठ, आपण हृदयाचे डॉक्टर आहात, हृदयाला धक्के बसले की पेशंट डॉक्टर हिरेमठांकडे जातात. तसंच आमचंही आहे. आम्ही काही लोकांच्या हृदयाचे ठोके देखील चुकवण्याचं काम करतो आणि वाढवण्याचं देखील काम करतो. पण महाराष्ट्राचं जो कोणी हित बघेल त्याच्या बाजूने आम्ही उभे राहतो. आज महाराष्ट्र पुढे जातोय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आपण फार आमूलाग्र जी काही कामगिरी करताय ती देखील वाखाणण्यासारखी आहे. आज आपण पाहिलं, मी मुख्यमंत्री असताना 2022ला 2.5 वर्षाचा काळ मला मिळाला. पण 2.5 वर्षाच्या काळात मला जेवढं काही करता आलं तेवढं केलं मी. काय रे बाबा, माकडं आहेत. आपला कार्यक्रम पाहायला आलेले ते. आणि म्हणून मग विकास असेल, रस्ते असतील, अनेक विकास प्रकल्प असतील. मुंबईत तर आपण पाहिलं आहे, कोस्टल रोड आहे, अटल सेतू आहे, मेट्रो आहे, कारशेड आहे, सगळं आहे. पुण्यामध्ये देखील विकास होतो आहे. नाशिक, नागपूर, सगळ्याच राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विकास पर्व आणण्याचं काम आम्ही करतो आणि केंद्र देखील आपल्याला मदत करते. आणि एकीकडे विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आपण केल्या. लाडकी बहीण योजना मुद्दाम मी सांगेन, बिहारमध्ये देखील काल पाहिला आपण, त्याचा प्रत्यय आला. आणि म्हणून मी राजकीय काही बोलणार नाही, परंतु लोकांच्या मनामध्ये, हार्टमध्ये काय ते डॉक्टर हिरेमठ चांगलं ओळखतात, आम्ही ओळखतो. त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागतं.
आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण जी या ठिकाणी परिषद आयोजित केलेली आहे 15वी, त्याला मी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपल्याला एवढंच सांगतो की आरोग्य विभागाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपल्या अडचणी असतील डॉक्टरांच्या, त्या अडचणी सोडवण्याचं काम नक्की हा एकनाथ शिंदे करेल. शेवटी तुमच्याकडून आम्हाला ज्या अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण करता, रुग्णांची सेवा करून, रुग्णांना जीवदान देऊन, त्याप्रमाणे आपल्याही अडचणी समजून घेऊन सोडवण्याचं काम, जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून जे काही आपल्याला वाटेल आणखी काही चांगलं करायचं आहे, आता यायचा सगळा जमाना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, त्या माध्यमातून देखील आपल्याला आणखी काय काय करता येतं. अगदी दुर्मिळ ग्रामीण भागामधून टेलिमेडिसिन देखील आपण आपले डॉक्टर ती देखील प्रक्रिया राबवतात. आणि म्हणून या ठिकाणी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडती आहे. नवीन नवीन औषधं येत आहेत, नवीन नवीन आजारही आपण पाहतोय. काळ बदलला आहे, लाईफस्टाईल बदलली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मगाशी आम्हाला माझ्या बाजूला बसलेल्या ताई सांगत होत्या की कर्नाटकच्या आहेत त्या, हां बाळेकुंद्री मॅडम सांगत होत्या की, आणि कर्नाटकमध्ये असून मराठी चांगलं बोलतात त्या, बँगलोरला असतात त्या. आणि योग आणि ध्यान याचं देखील त्यांनी मला बोलता बोलता महत्त्व सांगितलं. रामदेव बाबांची आठवणही सांगितली. आणि खरं म्हणजे सकाळी योग साधना, योग देखील महत्त्वाचं आहे. आज प्रधानमंत्री मोदीजींनी देशभर आपल्या योग दिवस हा साजरा आपण देशात करतो, तो जगभरामध्ये आता साजरा होऊ लागला. आणि त्या अवेअरनेस आलेलं आहे लोकांमध्ये. आणि म्हणून हेच अवेअरनेस रुग्णांमध्ये आणण्याचं काम आपण कराल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आता वय काळ, पूर्वी हार्ट अटॅक असं आलेला क्वचित ऐकायचो आपण, कॅन्सर असं क्वचित ऐकायचो. आता तर सर्रास हा आजार वाढलेला आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला उपचार पद्धती देखील अवलंबाव्या लागतात. आणि म्हणून तुमचं काम तसं बघायला गेलं तर फार कठीण आहे आणि आमच्यासारखं सोपा नाही आहे. म्हणून तुम्हाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि जीवन गौरव पुरस्कार प्राप्त सगळ्यांचंच मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारची वर्षाला आपण जे काही कॉन्फरन्स आयोजित करता, यामुळे खरं म्हणजे चर्चा होते, परिसंवाद होतात. चर्चासत्रातून नवीन नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. शेवटी माणसाने आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत शिकलंच पाहिजे, नवीन नवीन शिकलं पाहिजे. आणि आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढत असतं, त्याचा प्रचार आणि प्रसार वाढत असतो. आणि म्हणून डॉक्टर माझ्या आयुष्यामध्ये फार आपलं सगळ्यांचं आदराचं स्थान आहे. आणि नेहमी कधी काळी कुठेही डॉक्टरांचा प्रश्न आला की मी एकनाथ शिंदे त्याला प्रायोरिटी देत असतो कधी त्याला, कारण शेवटी तुमचा एक एक क्षण महत्त्वाचा असतो, एक एक मिनिट महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच राज्य सरकारच्या वतीने जे काही आपले काही प्रश्न असतील तर नक्की ते सोडवले जातील ही खात्री आपल्याला मी देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण